विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आरोग्य विभागाच्या दृष्टीने एक नवीन अपडेट आलेली आहे. ते देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी वारंवार फोन करून किंवा मेसेज करून प्रश्न विचारत असतात की सर यानंतर कोणती परीक्षा येणार आहे, कोणती भरती होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो दर 2-3 महिन्यातनं सरळ सेवेची कुठल्या ना कुठल्या विभागात पदभरती होत असते, तेव्हा आपला अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे. विद्यार्थी हेही विचारतात की सर आरोग्य विभागात नवीन पदभरती होणार आहे का? किती पदांसाठी जाहिरात येईल? तर आरोग्य विभागाच्या दृष्टीने एक नवीन अपडेट आलेली आहे, तीच देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. काय आहे अपडेट आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये 2000 पदनिर्मितीला मान्यता. राज्यामध्ये आरोग्य विभागांतर्गत ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यामध्ये नवीन पदनिर्मितीला मंजुरी मिळाली. किती? 2000. आता लवकरच या पदांची भरती प्रक्रिया देखील होणार आहे. संपूर्ण अपडेट आपण समजून घेऊया. बघा त्या ठिकाणी काय म्हटलंय, आता आपल्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची बातमी आहे तेवढीच आपण समजून घेऊया. सगळी बातमी आपण आता वाचत नाही बसणार. बघा, राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये 2070 पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे. 2070 पदांना मंजुरी मिळालेली आहे नवीन पदनिर्मितीला. लक्षात घ्या, म्हणजेच आता या पदांसाठी परीक्षा होऊन ही पदं भरली जातील. पुढे बघा काय म्हटलंय, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 13 फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्राकरिता पदनिर्मिती करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगानं राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. आता आकृतिबंध सुद्धा निश्चित झालेला आहे, म्हणजेच शासनाने मंजुरी दिलेली आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय आलेला आहे आणि या सगळ्या नवीन पदांचा आकृतिबंध सुद्धा तयार झालेला आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता हे सगळं रेडी झालंय. कुठलीही जाहिरात येण्या अगोदर जी प्रक्रिया करावी लागते ती सगळी प्रक्रिया इथे पूर्ण झालेली आहे. आता नेमकी ही पदभरती कुठे कुठे होणार आहे लक्षात घ्या. तर यामध्ये राज्यातील 47 उपकेंद्र आहेत, 16 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, 5 ग्रामीण रुग्णालय, 2 ट्रॉमा केअर युनिट आहेत, 4 स्त्री रुग्णालय, 10 उपजिल्हा रुग्णालय आणि 2 जिल्हा रुग्णालय अशा विविध 86 आरोग्य संस्थांचा समावेश आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून राज्याला आरोग्य संपन्न बनवण्याच्या दृष्टीने ही पदनिर्मिती करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्यानं सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील असे ते म्हणाले. म्हणजेच आता लक्षात घ्या, आता आपण ह्या न्यूज मध्ये काय समजून घेतलं तर 2070 पदांना मंजुरी, शासनाची मंजुरी आहे, शासन निर्णय तसा आहे, आकृतिबंध निश्चित झालेला आहे आणि कुठल्या कुठल्या केंद्रामध्ये ही पदभरती होणार आहे राज्यामध्ये तेही आपण सगळं समजून घेतलं आणि पुढे टप्प्याटप्प्याने ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो मग पुढचा प्रश्न हा आहे की जाहिरात नेमकी येणार कधी? तर आता हे सगळं झाल्यानंतर अशी शक्यता आहे की पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये या नवीन जी पदनिर्मिती झालेली आहे यासाठी जाहिरात प्रकाशित होईल. तेव्हा आपला अभ्यास जोरदार चालू ठेवा. आपल्या अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका, कारण जाहिरात आल्यानंतर अभ्यास नसतो करायचा, त्यावेळेस रिव्हिजन करायची असते. जाहिरात येण्या अगोदर आपला भरपूर म्हणजे 50-60% तरी अभ्यास किमान झालेला असला पाहिजे, तर मग पुढे आपल्याला रिव्हिजन आणि नवीन अभ्यास व्यवस्थित करता येतो. विद्यार्थी मित्रांनो आपणही येणाऱ्या सरळ सेवांची तयारी करत असाल तर आपल्यासाठी इग्नाइट अकॅडमीची ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे. या बॅचमध्ये PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत. त्यामुळे आणि ही बॅच तुम्हाला 1 वर्षापर्यंत रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला किती वेळा बघता येतील. इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वच जण आता शिवजयंती साजरी करत आहोत. अर्थात शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती 25% डिस्काउंट आहे. आता खरं तर 21 फेब्रुवारी ही या डिस्काउंटचा लाभ घेण्याची शेवटची तारीख आहे. आज शेवटचा दिवस आहे, तेव्हा तुम्हाला या बॅचवरती 25% डिस्काउंट मिळेल. यासाठी तुम्हाला राजे25 हा कुपन कोड वापरायचा आहे. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.